पहिल्याच पर्वात या आयोजक कमिटीने संपूर्ण सगळ्यांनी सर खुश केलंय. यस, एक पारितोषिक आलेलं आहे सर. रोहित नार्वेकर चतुर याच्या प्रत्येक रनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे बंदर पाखाडी टीमकडून आणि हे प्रत्येक रनसाठी 100 रुपये बंदर पाखाडी टीमकडून रोहित नार्वेकर चतुरच्या एवरी रन 100 रुपीज. बहुत बड़ी एनकरेजमेंट है. आपने प्रयास का जिक्र किया. प्रयास क्रिकेट फील्ड में तो है, क्रिकेट फील्ड के बाहर जो प्रयास का प्रयास चल रहा है, आज मैं समझता हूं जब भारत सरकार के प्रधानमंत्री सम्माननीय नरेंद्र मोदी जी को जब इसके बारे में पता चलेगा कि एक एनजीओ के रूप में आज स्किल ट्रांसफ़र किया जा रहा है, लोगों को जॉब दिया जा रहा है, वो भी गौरवान्वित महसूस करेंगे. ऐसी बड़ी अचीवमेंट आज करके दिखाई है प्रयास एजुकेशन फाउंडेशन ने. आइए खेल की शुरुआत करेंगे. ल्यूसी 11 टॉस जीतकर बॉलिंग कर रही है. पहले बैटिंग कर रही है टाई पॅकर्स प्रभादेवी पालकर. येस, महत्वाची मॅच आणि योगेंद्र येतात बॉलिंगसाठी. जे मडचे खेळाडू आहेत, मडने सुद्धा खूप सारे खेळाडू दिलेत सर. आणि स्ट्राईकवर या परिसराचा हिरो, गेम चेंजर रोहित नार्वेकर मॅचला होते सुरुवात. आपला माणूस भूषण अनंत विचारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे रायझिंग सनचे मेंटॉर, मार्गदर्शक, मॅनेजर राजेश सोरप यांना विनंती करतोय. आपला माणूस भूषण अनंत विचारे नेहमीच या ठिकाणी SPL CPL ज्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. आपल्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. भूषण अनंत विचारे साहेब, त्याचप्रमाणे रायझिंग सनचे खेळाडू, प्रशिक्षक आदरणीय राजेश सोरप, आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेला समोर खेळायला गेले आणि तिकडे फिल्डर आहेत. पकडली गेली कॅच. महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. रोहित नार्वेकर आउट होतील. सुरुवातीलाच योगेंद्रने दिलाय मोठा धक्का. बैड स्ट्रोक सिलेक्शन, इसीलिए क्रिकेट में कहा गया है प्ले फॉर साइड एंड नॉट फॉर सेल्फ. चतुर ने एक गलती कर दी और वहाँ पर सर्कल फोड़ने के इरादे के साथ शॉट उन्होंने खेला, लेकिन वो इस बात से बेखबर थे. ल्यूसी 11 अभी अभी जीत कर आई है. उनकी फील्डिंग बहुत अच्छी है. पहले 1-2 बॉल धकेल कर 1-2 रन बनाकर फिर वो बड़े शॉट के लिए जाते तो ज़्यादा अक्लमंदी थी, लेकिन बहुत आसान कैच. और यहाँ पर पहले विकेट का पतन, आउट होकर वापस चल दिए हैं बैटर रोहित नार्वेकर चतुर. या ठिकाणी विराट स्पोर्ट्सचे बबलू कनोजे यांचं आपण आगमन पाहतोय व्यासपीठावर. संपूर्ण खेळाडूंसाठी, मॅनेजमेंटसाठी, प्रयास एज्युकेशन फाउंडेशनच्या व्हॉलेंटियरसाठी विराटच्या आपण टी शर्ट, ट्रॅक पाहत आहोत. असे आदरणीय बबलू कनोजे आजी संपूर्ण विराटमय वातावरण तयार केलेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आपला माणूस भूषण अनंत विचारे साहेब, आपली देखील उपस्थिती आपण या ठिकाणी व्यासपीठावर आहात. आपलं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने देवाभाऊ चषक 2026 विवेक भंडारी बंदरपाखाडी गावातील एक उत्कृष्ट खेळाडू हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. राजेश सोरप, आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच बोरिवली बाईचे सर्वेसर्वा सुभाष कोलापते सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुभाष सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. विनंती करेन आपला माणूस भूषण अनंत विचारे यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी किरणजी देसाई, विजयजी शेलार. काय घडतंय बघा मैदानावर. विराट स्पोर्ट्स बबलू कनोजे यांचा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. संपूर्ण विराटचा ब्रँड आज फक्त मुंबई, महाराष्ट्र नाही तर भारतातल्या आणि संपूर्ण जगामध्ये निश्चितपणे जो प्रसार केलेला आहे. एक वेगळी सुरुवात आपण पाहिली काही वर्षांपूर्वी. एक प्रतिदेश उद्योजक म्हणून जी ओळख आहे स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये, जोरदार टाळ्या होत्या. विराट स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर बबलू कनोजे हे देखील उत्कृष्ट लेदर क्रिकेटर होते. रायझिंगसाठी देखील खेळले, बोरिवली बॉयजसाठी खेळले. यानंतर आपला माणूस भूषण अनंत विचारे यांचा देखील सत्कार करण्यासाठी मी संस्थापक अध्यक्ष प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आदरणीय सन्मान्य किरणजी देसाई साहेबांना विनंती करेन. सह्याद्री प्रीमियर लीग असो, चारकोप प्रीमियर लीग असो, गेले कित्येक वर्ष या परिसरामध्ये, या क्रीडानगरीमध्ये ज्या ज्या वेळेस स्पर्धांचं आयोजन, मग त्यामध्ये मालिकावीर, मॅन ऑफ द मॅच, वेगवेगळी पारितोषिकं नेहमीच जे दिलेलं आहे, असे आपला माणूस भूषण अनंत विचारे यांचा सत्कार आपण व्यासपीठावर करत आहोत. विजयजी शेलार यांच्या शुभ हस्ते ही मायेची शाल आणि निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहत आहोत संस्कृतीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार. सुबोधजी भंडारी, आपले देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत, जे नुकतंच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यानंतर रायझिंग सनचे खेळाडू
रायझिंग सनचे आज प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत राजेश सोरप यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. राजेश सोरप आपण देखील पुढे यायचं, आपला देखील सत्कार आम्ही या ठिकाणी करत आहोत. मी निखिल चव्हाण आपणास विनंती करतोय, आपण राजेश सोरप यांचा सत्कार करायचा आहे. दोघंही उत्कृष्ट खेळाडू आहेत. एकमेकांचा सत्कार जर आपण पाहिला तर नेहमीच या मैदानावर ज्या ज्या वेळेस स्पर्धांचं आयोजन होतं त्यावेळेस आपण राजेश सोरप यांना पाहतो. राजू रायझिंग सनसाठी खेळले, हा सत्कार आपण पाहिलेला आहे. निश्चितपणे या ठिकाणी राजेश सोरप रायझिंग सनचे कोच आणि खेळाडू धन्यवाद. आज देखील रायझिंग सन संघाला पुढे घेऊन जातात. पुढच्या रविवारी यांची स्पर्धा असेल. सर्व जुने खेळाडू खेळणार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. या वेळेला देखील एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे. 2 धक्के पहिल्याच ओव्हरमध्ये दिलेले आहेत या योगेंद्र कोळी यांनी. यस, बायची रन आहे. अगदी मडच्या नवानगरचा खेळाडू आहे आणि त्यांनी 2 विकेट घेतलेल्या देखील आहेत. 5 बॉलमध्ये फक्त 5 रन झालेले आहेत. म्हणजे 5 ओव्हरची मॅच आहे आणि बऱ्यापैकी ही जी मुलं आहेत ना, ल्युसी 11, बऱ्यापैकी हे मुंबईच्या कोळीवाड्यांमधली मुलं दिसत आहेत. किनारपट्टीवरील वर्सोवा, मड, अगदी उत्तनचा खेळाडू सुद्धा मला पाहायला मिळतोय तिकडे, मॅकमिलन. तर हे सगळे सुद्धा, कारण मुंबईच्या कोळीवाड्याचं क्रिकेट सुद्धा सर आज नाही तर कित्येक वर्ष आपण पाहतोय. आणि या परिसरामध्ये देखील कोळीवाड्यांमध्ये देखील खेळाडू, जिगरबाज खेळाडू तयार कित्येक वर्ष झालेले आहेत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे. पहिली ओव्हर ल्युसी 11च्या बाजूने गेली आहे. त्याचं कारण आहे 2 विकेट आणि फक्त 5 रन दिलेले आहेत. योगेंद्र कोहली के लिए प्रथमेश पवार मालवनी, इनके द्वारा 500 रुपये का अवार्ड है. सबसे पहले तो उन्होंने चतुर को आउट किया. बैटिंग कॉम्बिनेशन चेंज किया गया. प्रशांत गरत पहले मैच में ओपनिंग बैटर के रूप में आए थे, लेकिन ये मैच में बैटिंग कॉम्बो चेंज हुआ. नेवर ब्रेक अ विनिंग कॉम्बिनेशन, और वहाँ पर चतुर फंस गए. उसके बाद दूसरा विकेट भी तुरंत गिरा और 1 ओवर के बाद स्कोर है 5 रन 2 विकेट के नुकसान पर. ताई पैकर्स द्वारा यहाँ पर थोड़ा सा मुश्किल दौर. ओमकार देसाई 0, बिलाल शेख 4, जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे. और योगेंद्र कोहली ने पहले ओवर में 4 रन देकर 2 विकेट लिए. ये बहुत अच्छी कमबैक है. चंद्रकांत जी, यही इस खेल की खूबसूरती है. जब आप बैक टू बैक मैच खेलते हैं तो आपकी टीम गर्म हो जाती है और ऐसे में आप अपना श्रेष्ठ प्रदर्शन देते हैं. हालांकि मैच का रिजल्ट अभी आया नहीं है, लेकिन पहला जो ओवर है वो डेफिनेटली ल्यूसी के पक्ष में गया है. अगदी बरोबर. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देणारे, लोकप्रिय करणारे आणि स्वतः चांगले क्रिकेटर राहिलेले तुषारजी दावंगे हे देखील इकडे उपस्थित राहत आहेत टी.डी. स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून, ज्यांना आपण सातत्याने या आपल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देताना पाहिलं मिळतं. तेही उपस्थित राहत आहेत. तुषारजी, आपलंही स्वागत आहे. मयांक बांगेला आणखीन एक कोळीवाड्यातला खेळाडू, जुहू कोळीवाडा, या अगोदर नवानगर कोळीवाड्याचा खेळाडू होता. पहिला बॉल प्रभावित करणारा राहिला आहे. बॉल यष्टीरक्षकांकडे गेला, त्यानंतर पाठीमागे जातोय. इकडे बायच्या स्वरूपातील 1 रन मिळणार आहे. पहा, बेस्ट वर्सेस बेस्ट, प्रतिस्पर्धीत बेस्ट देत असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर बेस्टनेच द्यायचंय. प्रत्येकाची परीक्षा पाहिली जाते. प्रत्येकाला संकटाचा काळ येतो, परंतु त्याच्यावर मात करत ज्या वेळेला तुम्ही पुढे जाता, तुमचं नाव होतं, तुमचा लौकिक होतो, आणि ते मात्र तुम्हाला इकडे आता करावं लागणार आहे. एक क्रिकेट प्रेमी, स्वतः पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, किशोर उतेकर यांनी एक छान अशी चारोळी कविता ते आपले चंदू शेट्टे या ठिकाणी ऐकवतील तुम्हाला. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. खरा बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय. पहिल्या प्रयत्नात थोडासा बॉल बाजूला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. यस, क्रिकेट प्रेमी आहेत किशोरजी, तुमचं कौतुक करू. त्यांनी असं लिहिलंय, हा चषक नसून क्रिकेटचा सोहळा आहे. आयोजक प्रयास एज्युकेशन फाउंडेशन, 16 संघांना आग्रहाचे निमंत्रण, देवाभाऊ चषक म्हणून स्पर्धेचे नामकरण, ठिकाण चारकोप, सह्याद्रीचे क्रीडांगण. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय स्क्वेअर लेगला. पुन्हा आपण घेऊ ते एकदा ओव्हर झाल्यानंतर, आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. किशोरजी, तुमची माफी मागतो. बॉलच्या टाकाचं असल्या कारणाने थोडंसं थांबावं लागलं. सोबतीला राजेश, चंदू, प्रसाद, हरीश सर यांचे समालोचन, दिवस रात्र सामन्यांचे 70-70 माध्यमातून थेट प्रेक्षेपण. वा, क्रिकेट रसिक म्हणून किशोरजी तुमचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि तुमचं हे कौतुक आमची सुद्धा आम्हालाही प्रेरणा देईल आणि काही चांगलं करण्याची आम्हालाही आणखी ऊर्जा मिळेल. यावेळेला फटका खेळलाय, बॉलची हवाई यात्रा, उडवलाय बॉल.
बॉल हवेत आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळतोय समाधान आहेरकर, वर्सोवा कोळीवाडा. बहुत जबरदस्त विकेट ओमकार देसाई, इन्होंने भी एक गैर जिम्मेदाराना शॉट खेला. अभी अभी 2 विकेट गए, सिंगल डबल के ऊपर इस मैदान के ऊपर बहुत सारे रन बन सकते थे, लेकिन ओमकार देसाई भी पावर प्ले में रनों की रफ्तार बढ़ाने गए और समाधान अहीरकर ये खिलाड़ी चंद्रकांत जी मुझे याद है अजीत क्लास वर्क का जो मैदान था जब गुफरान भाई के टूर्नामेंट के लिए हम गए थे, रेनी टूर्नामेंट, वहाँ से ये खिलाड़ी मुंबई क्रिकेट के परिदृश्य पर उभर कर आया और इसने बहुत अच्छा काम किया है. ऐसा बेस्ट फील्डर कई अवार्ड जीते हैं. हाँ, और प्रहार चषक में भी उनको टीवी मिला था. आप सोचिए, देखते देखते 3 विकेट टाई पॅकर्स के. पहा, संघर्षाची वेळ प्रत्येकावर येते, परंतु त्याच्यावर जो मात करतो तो विजेता होतो. आता सध्या संघर्ष टाई पॅकरच्या वाट्याला या मॅच मध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. त्याचं उत्तर षटकार चौकाराने दिलं तर मॅच मध्ये ते येणार आहेत. ल्युसी 11 सध्याच्या घडीला चर्चेत आहे, कारण 10 बॉलमध्ये फक्त 8 झालेत. 5 ओव्हरची ही मॅच आहे. हा मयांक मांगेला देखील काही कमी नाहीये, चांगला बॉलर आहे आणि त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्याचं उत्तर देण्यासाठी बिलाल मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच मैदानात आहे भिवंडीचे आणि खास वसई तालुक्यातून अर्नाळा या गावातून प्रशांत घरत आता बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. पहिल्याच बॉलवर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला, परंतु आणखीन एक डॉट बॉलचं सत्र जर चालत राहिलं तर दबाव आणखी वाढेल. चांगली कामगिरी. मला तर वाटतं एका बाजूला बऱ्यापैकी कोळीवाड्याची टीम बनली आहे. ल्युसी 11 मुंबईचे जे कोळीवाडे आहेत, म्हणजे टीम निवडताना बऱ्यापैकी कोळीवाड्यातील प्लेयर असेल याची काळजी घेतली आहे. फुल टॉस, खराब बॉल केला आणि चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या पार येतोय षटकार. सुपर शॉट बाय सुपर बैटर. मैं इसी की बात कर रहा था कि विनिंग कॉम्बिनेशन को ब्रेक नहीं करना चाहिए था. प्रशांत गरत अगर ओपनर के रूप में आते तो शायद ये 3 विकेट जो है ये कॉलम में 0 विकेट होता. और अब यहाँ पर पहले ओवर में अच्छी बॉलिंग के बाद अब दूसरे ओवर में मयंक की मैं बात करूं तो 9 रन आए हैं और कुल मिलाकर स्कोर है 14, जबकि विकेट गिरे हैं 3. अगदी बबलू कनोजिया सर इकडे दाखल झालेले आहेत. बबलू सरांच्या देखील खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या, कारण ते किपिंग तर करायचे, परंतु प्रतिस्पर्धी टीमला हैराण करून टाकायचे. येस, आणि एक दर्जेदार खेळाडू आणि आम्ही आवर्जून म्हणतो की तुम्ही क्रिकेटला एवढी वर्ष दिलंय तर क्रिकेटमध्ये तुम्ही बिझनेस केला तर काय हरकत आहे. आज आमचा हा मित्र एवढ्या मोठ्या स्तरावर गेलाय याचा आम्हाला बबलू सर खरोखर खूप मोठा अभिमान आहे. नहीं, वाकई में बबलू कनौजिया की मैं तारीफ करना चाहूँगा. बोरेली बॉयज़, इन्होंने बताया कि विराट स्ट्रेंथ वाला सीमेंट हो सकता है, तो विराट नाम का एक यहाँ पर टेक्सटाइल का ब्रांड हो सकता है और विराट स्ट्रेंथ वाला कपड़ा लेकर मैदान में उतरे बबलू कनौजिया. 14 for 3. वी आर थैंकफुल टू विराट फॉर बीइंग वन ऑफ आवर स्पॉन्सर्स. सर 3 ओव्हर बाकी आहेत. पहिल्या 2 ओव्हरला 14 झाले, 3 विकेट माघारी परतलेत. बिलाल 5 वर आहे, प्रशांत 6 वर आहे आणि येणाऱ्या 3 ओव्हर आता मात्र खूप महत्त्वाच्या असणार आहे. पुन्हा एकदा योगेंद्र कोळी यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला जरूर जातोय. फिल्डर थोडेसे दूर आहेत. फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळेल, चौकार येताना पाहायला मिळतोय. गरज होती या धावांची, आता त्या यायला लागल्यात सर. चैनल के बाहर जब बॉल है तो एलबीडब्ल्यू का सवाल पैदा नहीं होता. बिलाल ने इस चीज़ को जल्दी पहचाना और तुरंत वहाँ पर बॉल को स्वीप कर दिया बैकेट ऑफ स्क्वायर. टाइमिंग बहुत स्वीट था और फास्ट भागती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. शानदार चौका. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. मुंबईकरांची मनं जिंकून घेतली या स्पर्धेने. चांगलं आयोजन केलंय, चांगलं मैदान आहे, विशेष म्हणजे चांगली लाईट्स आहे. ओ, बॉल पाठीमागे जातोय. काय एफर्ट्स केलेत, वर्षित होते तिकडे आणि त्यांच्याकडून देखील चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. खरे धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावर आहेत. चांगलं आव्हान उभं करावं लागेल. अगदी चांगला सूर मारला त्यांनी त्या ठिकाणी. बॉल अडवण्यासाठीचे प्रयत्न केले. अशा वेळेला थोडेसे कपडे खराब झाले तर हरकत नाही, टीम जिंकणं महत्त्वाचं आहे. योगेंद्रसाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रथमेश पवार मालवणी यांच्याकडून पहिल्या ओव्हर्समध्ये जे त्यांनी विकेट्स घेतलेल्या होत्या 2, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना लागू झालेलं आहे. योगेंद्र यावेळेला पाठीमागे खेळले.
शफल झाले, जागा बनवली आणि मग बॉल फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. टीम का सत्कार और सम्मान. दोनों बैटर जो क्रीज पर है ये ऑन साइड पर बहुत स्ट्रांग बैटर है. जरा भी 1 इंच भी बॉल अगर लेग स्टंप के बाहर रही तो बिलाल और प्रशांत गरत रात 12:30-1 बजे तक ये शॉट खेलते रहेंगे. यहाँ पर योगेंद्र कोहली की एक बड़ी गलती यही रही है कि वह स्टंप के एक तरफ निरंतर बॉलिंग नहीं कर पा रहे, उसका नुकसान और फायदा यहाँ पर होता हुआ टाई पैकर्स का. जवळ मॅचच्या दिशेने इकडे मोठा फटका खेळला गेलाय. पहा, प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला सिद्ध करायचं असतं, नाहीतर प्रतिस्पर्धी तुम्हाला हैराण करतील. 25 झालेत. ओ हो 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 हो, फॉलिंग स्वीप. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. फटका चांगला होता, परंतु तिकडे बॉलने फिल्डर शोधून काढला. चांगल्या फटक्यावर विकेट आली आहे. हा फटका पुन्हा पुन्हा पाहावा असाच होता, परंतु त्यावर विकेट आलेली आहे. योगेंद्र कोहली जो बोल रहे विकेट की बोली, इस बार लेग स्टंप की लाइन नहीं है, ऑफ स्टंप के बाहर से प्रशांत गरत वहां पर जबरदस्त वो स्ट्रोक खेला, लेकिन कैच आउट हो गए योगेंद्र कोहली. इनको अभी अभी हमने देखा 500 रुपए का अवार्ड आया प्रथमेश पवार द्वारा, बट व्हाट अ बॉलर. योगेंद्र कोहली ने लगातार लेग स्टंप पर बॉल की थी, इस बार ऑफ स्टंप पर की. अगेन प्रशांत गरत मैच के सिचुएशन को वो रीड नहीं कर पाए और फॉलिंग स्वीप मारने गए. फॉलिंग स्वीप कैमरे के लिए अच्छा दृश्य है, लेकिन टीम के लिए इस वक्त बहुत खराब दृश्य रहा जब कैच आउट होकर वापस लौट के 25 पर 4. 4-25 वर 4. थोडीशी परिस्थिती बिकट आहे, परंतु योगेंद्रचं कौतुक करावं लागेल. पहा मित्रांनो, कोळीवाड्यातून आलेला हा खेळाडू आहे योगेंद्र कोहली. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय आणि मुंबईकरांचं एक काम आहे, चांगली कामगिरी करतो त्याचं कौतुक आपण करतो. तर टाळ्या सध्या या योगेंद्रसाठी वाजायला काय हरकत आहे, कारण त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. 25 वर 4. टाई पॅकर्स. विनीत माळी आता बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भिवंडीच्या माणकोलीमधून हा युवा सितारा दाखल झालाय, परंतु सध्या योगेंद्र कोहली आग ओकणारी गोलंदाजी करतायत, चांगल्या टप्प्याची बॉलिंग करतायत. युवा टॅलेंट आहे विनीत माळी. ओ, पहिला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळतोय, अगदी स्टंपच्या बाजूने मार्गस्थ झाला. विकेट येता येता राहिली. आता मात्र तिसरी साठीचा कॉल दिला होता आणि ओव्हर थ्रो. जिकडे 3 रन येताना पाहायला मिळाले. हरीश सर, नहीं, बहुत बढ़िया तरीके से वहां पर बॉल को स्टॉप किया गया, लेकिन थ्रो और बैकअप सही नहीं था. अभी भी एक सवाल जो मेरे मन में 3 लाख रुपए का आ रहा है, जो इसका प्राइज मनी है, करण मोरे जैसा सिंगल और डबल का अक्यूमुलेटर वो अभी तक बैटिंग में नहीं आया है. आई थिंक दैट्स अ क्वेश्चन टू बी आस्क्ड, क्योंकि सिंगल डबल लेकर करण मोरे कुड हैव टेकन देम टू अ गुड स्कोर 28 for 4. अगदी लेग बाईटच्या 3 रन येताना पाहिलं मिळाल्यात. रन महत्वाचे आहेत. टीमला सध्या काय पाहिजे तर रन पाहिजे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कुठेतरी एक 50-55-60 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न असणार आहे. सध्या तरी त्यांचं प्राथमिक लक्ष हेच असणार आहे, 50च्या पुढे घेऊन जायचं. बिलाल मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. यावेळेला उडवलाय बॉल. तिकडे फिल्डर पाहत राहिले, कारण हा बॉल खूप लांबवर गेलाय. सीमारेषेच्या पार येतोय. खणखणीत षटकार.
वर्षित करण मोरे इनको भेजा गया 34 पर 5, जो 5 विकेट गए, 5 डॉट बॉल तो वही हो गए चंद्रकांत। 5 ओव्हर के मैच में विकेट के 5 डॉट बॉल ये निर्णायक रहेंगे। अगदी बरोबर सर. आणि अजूनही 11 बॉल बाकी आहेत. मोठी स्टारकास्ट आहे अमर परुळेकर यांच्याकडे आणि प्रत्येकाला आपली भूमिका निभावावी लागणार आहे. योग्य वेळेला तो परफॉर्मन्स करावा लागेल. तुम्हाला जी भूमिका दिली आहे बॅटर म्हणून, बॉलर म्हणून, फिल्डर म्हणून, कॅप्टन म्हणून प्रत्येकाला निभावावी लागणार आहे. ओपनर म्हणून असू देत किंवा मिडल ऑर्डर म्हणून असू देत, अंतिम टप्प्यात असू देत किंवा सुरुवातीला असू देत, प्रत्येकाला ती करायची आहे. क्रिकेटच्या खेळाची ही तर मजा आहे. कोणत्याही क्रमांकावर या स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि करण आता आलेत चौथ्या ओव्हरमध्ये. 11 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिलाच बॉल, त्याच्यावर मात्र स्ट्रोक खेळलाय, परंतु तोही हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. दिनेश आणखीन एक कॅच घेत आहेत. हा वर्षितने तर कमाल केली आहे. दोन्ही बॅटरला पुल करायला भाग पाडलं आणि तिकडे फिल्डर तैनात ठेवला होता. बैटिंग ऑर्डर का चेंज आप देख सकते हैं। करण मोरे ऐसे समय पर भेजे गए जब रनों की जरूरत थी। करण मोरे वहां पर बॉल को पुल करने गए, शॉर्ट पिच बॉल, और वर्षित को मिलती हुई दूसरी सफलता। 2 गेंदों में 2 विकेट लेकर ब्रेस पूरा किया है। और अब यहाँ पर दिनेश ने 2 बेहतरीन कैच लेकर हैट्रिक के मौके पर आ चुके हैं वर्षित। और ताई पैकर्स प्रभा देवी पालगर नियमित अंतराल पर विकेट खो रही है। सर हा पहा, विनीत माळीला त्यांनी जो बॉल टाकला होता, ज्या बॉडीच्या दिशेने थोडासा बाउन्सर टाकला होता, आणि त्याच्यानंतर करण ज्या वेळेला आले ना, करण नाही त्यांनी तेच केलं, बॉडीवर थोडासा बाउन्सर आणि दोघांनाही हुक करायला, पुल करायला भाग पाडलं आणि त्याच्यात ते फसताना पाहायला मिळाले. सेम रणनीती दोघांना वापरली या बॉलरने. उसकी वजह दोनों की हाइट सेम है। करण मोरे और विनीत माली, इनकी हाइट लगभग मेरे ख्याल से 1-2-4 इंच का फर्क हो सकता है। तो क्रिएट एन अपॉर्चुनिटी एंड गेट द विकेट। बहुत जबरदस्त अब हैट्रिक बॉल। दूसरी एक फ्रस्ट्रेशन की बात यह है कि बिलाल जो उनका रन मशीन है वो नॉन स्ट्राइकर एंड पर खड़ा है। बिलाल नॉन स्ट्राइकर एंड पर खड़ा है। बिलाल हैज टू टेक द स्ट्राइक। एक विकेट और कुर्बान करना पड़े तो करो, बट गेट बिलाल ऑन द स्ट्राइक। बिलाल करके दिखा सकता है। वाह, काय मॅच चालली आहे. परंतु काही रन आले तर 50च्या पुढे स्कोर जाऊ शकतो आणि मॅच मध्ये मजा येईल. ओ हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. इकडे थोडेसे, जसं तुम्ही म्हटलात, हा बॉल बॅटर थोडासा उंच पुरा आहे, तर याच्यासाठी थोडासा पुढे बॉल टाकलाय. स्टफल तर याही वेळेला झाले होते आणि हा बॉल सुद्धा डॉट आलाय. चौथ्या ओव्हरमध्ये लगातार 3 बॉल डॉट टाकणं सर मोठी गोष्ट आहे. या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय. पुन्हा एकदा बॉल हवेत पाहिला मिळाला खरा. वा, याही वेळेला थोडीशी संधी निर्माण केली होती. 2 रन तोपर्यंत घेतले जात आहेत. थोडासा संघर्ष पाहायला मिळतो आणि संघर्ष नाही तर मजा नाही सर. ज्या वेळेला मॅच टफ होते आणि त्यावेळेला आपण जिंकतो, त्याचं सेलिब्रेशन काहीतरी वेगळं असतं. आणि एखादी मॅच वन साइड जिंकतो त्यावेळेला आपण सेलिब्रेशन क्वचितच करतो. त्याच्यामुळे संघर्ष करून मिळालेला विजय असतो ना, त्याची एक वेगळी मजा असते. आणि त्याच्यामुळे सध्या तरी संघर्ष ताई पॅकर इकडे करते. 36 धावा धावफलकावर. चौथी ओव्हर मार्गस्थ. वर्षित प्रभावित करणारी कामगिरी करतायत. युवा टॅलेंट पालघरमधील निहिल केनी. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 खेळाडू प्रयत्न करतायत खरे बॉल अडवण्याचा प्रयत्न, आणि खूप कमी वेळा पाहायला मिळाले समाधानकडून हे चित्र. थोडासा आउटफील्डचा फटका पडलाय, परंतु रिझल्ट महत्वाचा आहे आणि चौका आलाय. नील केनी की तारीफ करना चाहूंगा। उदयमान खिलाड़ी है, बहुत बढ़िया ओवर पिच बॉल थी, उस पर ड्राइव करते हुए अब जो बचा है समेट लो। आपने मेहनत की बात की, आपने संघर्ष की बात की। मेहनत नहीं, संघर्ष नहीं तो क्या मजा है जीने में। बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में। तो वो आग सीने में लेकर खेलना होगा टाई पैकर्स को। 40 फॉर 6। 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला जरूर आहे. काव कॉर्नरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. मिड विकेटचे फिल्डर येत आहेत तिकडे. थोडीसा मिक्स फील्ड, बॉल थोडासा बाजूला गेलाय. 2 रन पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरचा खेळ.
4 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय. धावसंख्या झालेली आहे 42. ताई पॅकर पहिली बॅटिंग करत असताना 6 विकेट 42. जिस तरह से उनका टाइमिंग आज रहा है, ईश्वर दत्त टाइमिंग, गॉड गिफ्टेड टाइमिंग इसी को कहते हैं. एक भी मिस टाइम शॉट नहीं खेला है आज बिलाल ने और स्कोर आगे बढ़ता हुआ 48 पर 6. अभी भी 4 गेंदों का खेल शेष और 60 बन सकते हैं ऐसा मुझे लग रहा है. 4 बॉल बाकी आहेत. बिलाल 22 वर खेळतायत. खूप चांगली बॅटिंग सध्या करतायत. जयेश बॉलिंगसाठी पुन्हा पाहायला मिळतील. ओहो हो, यावेळेला वेग जास्त होता. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. जयेश देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत आणि प्रयत्न आम्ही देखील करणार आहोत हेच इकडे सांगतायत. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. मागच्या बॉलवर काय झालं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले आणि 2 पायाच्या मधोमध बॉल गेलाय पाठीमागे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॅट फिरवली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. माझ्या मते प्रेक्षकांनी कॅच पकडण्याचा प्रयत्न तिकडे यशस्वी केलाय आणि षटकार आलाय. हरीश सर तुम्ही जसं म्हणत होतात तेच इकडे घडतंय. बिलाल 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 या आदरणीय सन्मान्य प्रकाश दरेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण पाहिलंय ज्या प्रकारचं उत्तर मुंबई जिल्हा भारतीय जनता पार्टीसाठी जे योगदान आपण पाहिलेलं आहे आणि निश्चितपणे जर पाहिलं तर दहिसर या परिसरामध्ये आणि विशेषतः कोकणीपाडा असेल, रावळपाडा असेल, त्यानंतर थेट आपण पाहिलं तर माघाटाणे विधानसभा या दरम्यान ज्या प्रकारचं योगदान त्यांचं आहे आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. आदरणीय प्रकाश दरेकर साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. काय मॅच चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष होता परंतु समोर बिलाल उभा होता आणि त्यांनी आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. चांगली मॅच चालली आहे. डाव संपलेला नाहीये. बिलालचा संघर्ष कायम आहे. 54 झालेत. या वेळेला पुन्हा उडवलाय परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला जयेश सरस झालेले आहेत आणि बिलालने केलेल्या या 28 धावा खूप महत्वाच्या होत्या परंतु आता त्यांची विकेट आली आहे. टीमची धावसंख्या 54 आहे. रिस्पॉन्सिबिलिटी वाली इनिंग. जब वो 7 बॉल 16 पर खेल रहे थे उन्होंने 4 बॉल और खेले और टीम का कितना फायदा हुआ ये हमने देखा. वो बैठे डगआउट में,
वो बैठे डगआउट में, वो पिच पर खड़ा था क्योंकि उसका जज्बा सबसे बड़ा था। बिलाल शेख एक ऐसी पारी खेलकर लौटे कि अब बॉलर्स के लिए कुछ लड़ने के लिए ताकद छोड़कर बिलाल वापस आ रहे हैं। मजा येते ही मॅच पाहण्यासाठी। पहिल्या डावात मजा आहे, दुसऱ्या डावात सुद्धा मजाच येणार आहे। एका बाजूला पालघर मुंबईचे धुरंधर पाहायला मिळत आहेत आणि एका बाजूला हे कोळीवाड्याचे धुरंधर पाहायला मिळत आहेत। चौपन्न धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। 54 धावा धावफलकावर 7 विकेट माघारी परतलेल्या आहेत। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पंकज पाटील, पालन, महत्वाचा बॉल आहे। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पाठीमागे निघालाय खरा। एक रन तिकडे कंप्लीट केली गेली आहे। दुसरीचा कॉल आणि सीमारेच्या दिशेने पार देखील होताना पाहायला मिळेल आणि पंकज पाटील, पालन खुश आहे, चेहऱ्यांवर त्यांच्या आता हास्य आहे। एक बॉल खेळायला मिळाला आणि तो चौकारामध्ये परावर्तित करताना पाहायला मिळाले आणि म्हणूनच म्हटलं जातं तुम्ही किती बॉल मैदानात आहात याला महत्व नाही, तुम्ही काय करता याला महत्व आहे। आणि रन जर पाहिलं तर झाल्यात आता 58 जिंकण्यासाठी करायच्या आहेत 59। मॅच चांगली होईल कारण ताई पॅकर्सचे चांगले बॉलर आहेत, परंतु ही कोळीवाड्यातली मुलं सुद्धा खतरनाक आहेत, त्याच्यामुळे मजा येईल। दुसऱ्या डावात ही मॅच ज्यावेळेला जाईल आणि जशी दुसऱ्या डावात जाईल मुख्य समालोचक म्हणून ऐकूयात आवाजाचे जादूगर, शब्दांचे जादूगर, आमचे मार्गदर्शक हरीश पंड्या सर। त्यांची उपस्थिती आपण पाहिली। नुकतंच या ठिकाणी आपण आगमन पाहिलं होतं विधान परिषदेचे आमदार आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि नुकतंच या ठिकाणी व्यासपीठावर हा सत्कार आपण करत आहोत। प्रकाशजी दरेकर साहेबांचं देखील आपण पाहिलं तर कला, क्रीडा, शैक्षणिक, साहित्य आणि पूर्ण या बोरिवली पूर्व आणि दहिसर या परिसरामध्ये ज्या प्रकारचं योगदान त्यांचं आहे हा सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। सन्माननीय प्रकाश दरेकर साहेबांचं या ठिकाणी अनिल घाडी हे देखील उपस्थित आहेत। प्रशिक्षक अनिल घाडी क्रिकेट अकॅडमी, पूनम राऊत जी भारतासाठी खेळणारी खेळाडू जिचे पहिले प्रशिक्षक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। जी बाउंड्री लाईन आपण संपूर्ण जे या ठिकाणी पॉवर प्ले पाहत आहोत 30 यार्ड सर्कलसाठी त्यांचं योगदान आपण पाहत आहोत, तर त्यांना देखील विनंती करतोय अनिल घाडी आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे, आपला देखील सत्कार सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत। मी निखिल चव्हाण आणि प्रयासच्या व्हॉलेंटियर्स यांना विनंती करेन की मैदानाची बाउंड्री त्यानंतर जो आपण 30 यार्ड सर्कल जो पॉवर प्ले पाहतोय त्याचं योगदान देणारे अनिल घाडी क्रिकेट अकॅडमी स्वतः त्यांचे चिरंजीव सध्या अंडर 16साठी मुंबईसाठी आणि विशेषतः एल्फ अकॅडमीसाठी सिलेक्ट झालेत। दिलीप विंचरकर सरांच्या एल्फ अकॅडमीसाठी योगदान देतोय ओव्हलच्या मैदानावर आणि तेंडुलकर जिमखाना ज्या ठिकाणी अंडर 16ची जे MCAचं जे सिलेक्शन आणि ट्रायल्स आपण पाहिले ज्यामध्ये त्यांचं योगदान आहे। आर्यन अनिल घाडी हा देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्याचं। अनिल घाडी यांचा सत्कार आपण करणार आहोत, आपण व्यासपीठावर यायचं आहे। अनिल घाडी, प्रणव जगताप आपण सत्कार करायचा आहे। पूनम राऊत ज्यांचे पहिले कोच जनरल अरुण कुमार वैद्य मैदान MHB कॉलनी ज्या ठिकाणी अनिल घाडी क्रिकेट अकॅडमी आहे, लहान मुलांना जे तयार करतात आणि त्यांचे चिरंजीव हे देखील या ठिकाणी आपण पाहतो येलो जर्सीमध्ये स्वतः अंडर 16साठी सध्या तो सिलेक्ट झालेला आहे। इयत्ता 9वी नुकतीच त्यांनी पूर्ण केले, ACB शाळेमध्ये तो शिकतोय आणि मी विनंती करेन क्रिकेटचा अजून एक बादशाहत करणारा असा महानायक कृष्णा सातपुते यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत काही वेळानंतर, ज्याचं आगमन या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये होईल काही दिवसात। ज्या प्रकारे
आपण पाहिलं होतं वेगवेगळे खेळाडू येणार, कित्येक जण विचारत होते कृष्णा सातपुते कधी येणार, आणि आता काही क्षणात त्यांची उपस्थिती आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल. सत्कार सन्मान आपण करणार आहोत आणि त्यानंतर आपण निश्चितपणे त्याला खेळताना देखील पाहायला मिळू शकतो. तर धन्यवाद अनिलजी गाडी, धन्यवाद आर्यन. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय गुरुवारी हरीश पांड्या सर तैयार हैं. ओवर टू यू सर. धन्यवाद दोस्तों, आप देख रहे हैं प्रयास एजुकेशन फाउंडेशन द्वारा आयोजित देवाबाऊ चषक 2026 और अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग सीजन 9। हमारे साथ सम्माननीय प्रकाश दरेकर जी उपस्थित है। पूरा दरेकर परिवार, मतलब आज मुझे याद है प्रदीप जी दरेकर, प्रवीण जी दरेकर और प्रकाश जी दरेकर, तीनों दरेकर ब्रदर्स, इन्होंने दहीसर की जो सेवा की है, दहीसर वासी उनका एक बार नहीं लाख बार भी धन्यवाद करें तो कम पड़ेगा। ऐसा काम मुंबई विद्यापीठ के सेनेट के सदस्य के रूप में प्रकाश जी ने किया, नगर सेवक के रूप में चुनकर आए और दहीसर के प्राण प्रश्नों को वाचा देने का काम उन्होंने किया। आपका हार्दिक स्वागत। अब खेल की शुरुआत हो रही है। पंकज पाटिल पालन, और पहली गेंद पर स्क्वायर ऑफ द विकेट, बहुत खूबसूरत चौका। चांगली सुरुवात इकडे करताना पाहायला मिळालेत. पहा, ज्यावेळेला तुम्हाला एका चांगल्या लक्षाचा पाठलाग करतात, पॉवर प्ले सर खूप महत्त्वाचा आहे या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये, आणि समाधान आहेरकर यांनी टीमचं समाधान केलंय. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता आणि काय स्क्वेअर कट केलाय, लाजवाब. चाबुक शॉट। समाधान अहिरकर को समाधान तब मिला जब बॉल उनके बल्ले के बीचों बीच आई। बढ़िया शुरुआत। ल्यूसी 11 पालन की गेंद इस बार बेहतर, फुलर लेन की फूंक मारती हुई बल्ले को चली गई। पहली पारी की खास बात एक ये भी रही कि ल्यूसी 11 ने कोई भी वाइड बॉल, नो बॉल, एक्स्ट्रा रन नहीं दिया। अनुशासन भरी गेंदबाजी रही, लाइन और लेंथ पर फील्डिंग अच्छी रही उनकी, और स्कोर है 4। पालन की एक बढ़िया गेंद, लगातार बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को पढ़कर पालन गेंदबाजी करते हुए, हाई आर्म बॉलिंग एक्शन, ऑफ कटर, बल्ला पहले घुमा, गेंद बाद में गई, और ये बिंदी गेंद। स्कोर 4। वैभव खेल रहे 0 पर, समाधान अहिरकर 3 बॉल 4। पंकज पाटिल वाइड बॉल। अब इस बार उन्होंने एंगल बदला और वो एंगल ही उनके लिए मैड एंगल साबित हुआ। वाइड बॉल। पंकज पाटिल पालन, मुझे अभी भी याद है केरला में कुछ दिन पहले खेलने गए थे और बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे। स्टेप आउट होकर खेला, इस बार बल्लेबाज को आगे बुलाया था। नाउ दैट्स अ क्वालिटी बॉलिंग। पंकज पाटिल, किरण पाटिल, ये 2 वो गेंदबाज है। 5 ओवर का मुकाबला है और देखना होगा ओवर्स किस तरह तकसीम किए जाएंगे। स्कोर 5। 26 बॉल में 54 रन चाहिए। समाधान अहिरकर थोड़ा सा अपने आप से नाराज है कि मैंने अपने आप को जल्दी शफल किया था। टाइमिंग बढ़िया है। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, मिड ऑफ पर बॉल डिफ्लेक्ट हुई कप्तान के पास। ओमकार देसाई, हालांकि कैप्टन चतुर है लेकिन पर्दे के पीछे ओमकार देसाई पूरी टीम को संचालित करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ। 6 रन, पहला ओवर अच्छा रहा है। ल्यूसी 11, जैसा आपने कहा कि स्थानिक खिलाड़ियों को अच्छा मौका उन्होंने दिया और समुद्र का जो पट्टा है वहाँ के खिलाड़ियों को लाया, क्योंकि आगरी समाज के जो क्रिकेटर्स है फिजिकली बहुत फिट है। और सबसे बड़ी बात यह है कि एक गांव एक टीम, ये फॉर्मेट में ग्रामीण खिलाड़ी बहुत अच्छा काम कर रहे हैं, चाहे फिर वो ठाणे के हो या फिर रायगढ़ के हो या फिर हमारे समुद्र पट्टे में रहने वाले भाई हो। 365 दिन जब क्रिकेट चलता है तो खिलाड़ी लय में रहते हैं। बगैर किसी नुकसान के 6 रन, 53 रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए। और यहां पर स्विच हिट मारने का साहस महंगा पड़ सकता था। ओव्हर समाप्त हुआ। काय ओव्हर टाकली, पहिल्या बॉलला चौकार आलाय आणि त्याच्यानंतर सुद्धा आपला अचूक टप्पा त्यांनी सोडला नाहीये आणि त्याच फलंदाजांना हैराण करताना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरनंतर फक्त 6 झाले तर पहिली ओव्हर इकडे ताई पॅकरच्या बाजूने गेलेली आहे.
त्याचं कारण आहे अगदी जरी विकेट नसेल आले रन तर 6च दिलेले आहेत. पंकज किती महत्त्वाचे आहेत या टीमसाठी ते इकडे पुन्हा एकदा दाखवून देत आहेत. त्यांच्या हातात पहिली ओव्हर द्या, दुसरी ओव्हर द्या, कोणती ओव्हर द्या, ते टीमसाठी भरीव कामगिरी नेहमीच करताना पाहायला मिळतात. आताही तेच केलंय. सुपर, मतलब पंकज द्वारा जो काम किया गया है इसकी तारीफ करें उतनी कम है. और देवा भाऊ चषक में अब इस मैच के बाद एक सेमीफाइनल और फिर एक फाइनल बाकी रहेगा. नया ओवर करेंगे किरण पाटिल. समाधान 5 बॉल 5, वैभव 1 बॉल 0. पहले बॉल पर चौका आया लेकिन उसके बाद स्पीड ब्रेकर बन गए पंकज पाटिल. अपनी गति के परिवर्तन से बल्लेबाजों को परेशान किया. यानी कि अब 24 गेंदें बची है और मैच जीतने के लिए रन चाहिए 53. 24 balls and 53 runs to win. Required run rate 13.25. अब ये टाइमिंग बढ़िया रही है और मिड बाउंड्री के बाहर लगने वाला ये अद्भुत चौका. बढ़िया तरीके से टाइमिंग रहा. येस, हा खेळाडू खूप महत्त्वाचा आहे या टीमसाठी. समाधान आहेरकर माझ्या मते 2 महिन्यापूर्वीच त्याने एक मॅन ऑफ द सीरीजची मोटरसायकल सुद्धा जिंकली हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये. अगदी तेवढाच सध्या चांगला फॉर्मात आहे, त्याच्यामुळे त्यांचं विकेटवर असणं खूप महत्त्वाचं आहे. स्कोर 10 विदाउट एनी विकेट्स, 49 मोर रिक्वायर्ड. पाटिल की इस गेंद पर टूट पड़े हैं वहां पर. ये तो गोल्फ शॉट था. उड़न खटोला 6 रन. काय मारलाय आणि हा फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. एवढा जबरदस्त मारलाय. किती लांब मारलाय समाधानने. आवाक्यात आला त्यांच्या आणि मग बॉलचं काही खैर नाही. तोही म्हटला असेल बिचारायला, कारण बाबा रे हळूच मार, एवढ्या जोरात मारलाय. और इस सिक्सर ने मैच में उनको वापस लाया. 16 रन बगैर किसी नुकसान के. 7 बॉल 15 समाधान, 1 बॉल 0 वैभव. किरण पाटिल के पहले 2 बॉल में 10 रन. गेंद के ऊपर प्रहार. स्ट्रोक सिलेक्शन लाजवाब समाधान का. ल्यूसी 11 की आन बान शान समाधान. सिक्सटीन विदाउट एनी विकेट्स, 43 मोर टू विन. रिकॉर्ड रन रेट नीचे आता हुआ 11.73. और एक अच्छी सिचुएशन में इस ओवर में जो काम बिलाल ने किया था वही अच्छा काम यहाँ पर समाधान अहिरकर कर रहे हैं. और अच्छी बात है कि समाधान अहिरकर ओपनिंग बैटर के रूप में आए हैं और उनका स्ट्रोक प्ले देखते ही बन रहा है. इस बार बेहतर बॉल थी, सीधा निकाल दिया था. बहुत अच्छा ट्रिगर मूवमेंट, लेकिन उसका फायदा नहीं हुआ. किरण पाटिल ने अच्छे से पढ़ लिया था. ग्रामीण क्रिकेट में भिवंडी के खिलाड़ी आज अच्छा खेल रहे हैं और वो एक्सपीरियंस लेकर वो अखिल भारतीय क्रिकेट में भी अपना लोहा मनवा रहे हैं. विकेट कीपर श्याम चौधरी भी उसकी जिंदा मिसाल है. पीएसपीएल में जिस तरह उन्होंने खेला. इस बार भी बेहतर बॉल. किरण अब गति परिवर्तन अच्छा कर रहे हैं. पहले 2 गेंदों में ज्यादा रन खर्च करने के बाद अब यहां पर जाकर बदन पर बॉल लगी है. और फर्स्ट एड बॉक्स और पानी, जरा प्लीज फर्स्ट एड बॉक्स और पानी लेकर हमारे कार्यकर्ता जाएंगे.
तो आइए देवाबाऊ चषक 2026 सीजन 1 में प्रमुख आयोजक श्री किरण देसाई जी, संस्थापक और अध्यक्ष, इनकी ओर से आपका स्वागत। विशेष सहकार्य मनोज जी चौहान सर, किंग मेकर श्री अमित जी चौहान, जिला परिषद सदस्य श्री अतुल जी भोईटे, श्री सुहास जी भोईटे जिन्होंने प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए मोटर बाइक स्पॉन्सर की है, संयोजक निखिल चौहान विकी जो WNS, TCS और डेलॉट के लिए लेदर बॉल क्रिकेट खेलते आ रहे हैं। इस टूर्नामेंट में रंग भरने वाले हमारे विवरणकार आइए प्रकाश भाव को सुनते हैं। हॅलो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवरायांना मानाचा बस ना, प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवाभाऊ चषक आणि सह्याद्री प्रीमियर लीगच्या या 2026च्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित माझे मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे सहकारी संचालक विजय सेलार, सुहास भोईटे, ज्यांच्या अथक मेहनतीनं हा कार्यक्रम संपन्न होतोय, ते सर्व सन्माननीय संयोजक मान्यवर, उपस्थित सर्व क्रिकेट रसिक बांधवांनो, खरं तर मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रकारची मैदानं ज्यावेळी उपलब्ध होत नव्हती, म्हणून आता अंडरआर्म टूर्नामेंट आपल्याला गल्लोगल्ली पाहायला मिळतात, परंतु त्या पलीकडे जाऊन एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं ओरम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आणि जवळजवळ राज्यातल्या इतर राज्यातल्या संघानं ह्यामध्ये सहभाग घेतला आणि खेळाडू वृत्तीनं गेले अनेक दिवस आपण अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यामागचं हेतू प्रामुख्यानं असं असावं की या क्षेत्रामध्ये या स्पर्धेमध्ये आलात, जिंकलात म्हणजे झालं नाही, तर ह्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान यश आपण ज्यावेळी संपादन कराल त्यावेळी आमच्या संयोजकांचे खऱ्या अर्थानं हेतू सफल होईल असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला बोलावलं, उपकृत सन्मानित केलं, त्याबद्दल सर्व संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो। मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक, प्रभाग समितीचा अध्यक्ष असल्याकारणानं आणि मुंबईतला सत्तेतला नगरसेवक असल्याकारणानं येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या ह्या उत्तर मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचं मोठं महानगरपालिकेचं अशा प्रकारचं स्टेडियम उभं राहावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्या केंद्रीय मंत्री सन्माननीय पीयूष गोयल साहेबांकडे करणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्या ह्या उत्तर मुंबईमधील क्रिकेट रसिकांना एक हक्काचं व्यासपीठ होईल, त्यासाठी प्रामुख्यानं प्रयत्न करेन। सर्व सहभागी संघाच्या स्पर्धकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। जिंकणाऱ्या स्पर्धकांना ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करत असताना पराजित होणाऱ्या संघालाही ना उमेद होता पुढच्या वर्षी ज्यावेळी प्रयास एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं देवाभाऊ चषक आपण आयोजित कराल त्यावेळी आपला स्पर्धेमधील सहभाग असून त्या स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश संपादन करावं अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो। पुनश्च एकदा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजच्या ह्या कार्यक्रमाला मला बोलावलं, उपकृत केलं, सन्मानित केलं, त्याबद्दल संयोजकांचा मनपूर्वक आभार मानतो। आपलं हे प्रेम आशीर्वाद सदैव आमच्या पाठी राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। खारीचा वाटा म्हणून जेव्हा जेव्हा आमच्याकडून आपल्याला जे सहकार्य अभिप्रेत आहे ते सहकार्य देण्याचा विनम्र शब्द येतो। पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। बहुत बहुत धन्यवाद प्रकाश जी। बहुत मार्मिक शब्दों में उन्होंने संक्षिप्त में टूर्नामेंट के बारे में और आने वाले दिनों में एक बड़ा क्रीड़ा संकुल उत्तर मुंबई में खड़ा होगा उसके बारे में आशावाद प्रकट किया है और पूरा उत्तर मुंबई आपके साथ खड़ा है प्रकाश जी। स्कोर आगे बढ़ता हुआ तीसरे ओवर में अब पहुंचा है 19 for 1
40 रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए। तीसरा ओवर चलता हुआ, वैभव 2 बॉल 1 और विशाल कोहली 2 बॉल 1। पैरों पर आती हुई गेंद और अमित पांडे की इस गेंद पर बढ़िया ऑफ ड्राइव। ये अमित पांडे ही थे जिन्होंने पिछले मुकाबले में मैच का टर्निंग पॉइंट अपने ओवर के जरिए दिखाया था, और बिलाल ने आज लगातार जो दूसरी पारी खेली है उसकी निरंतरता के बदौलत अब ये मैच को डोमिनेट कर रही है ताई पैकर्स प्रभा देवी पालकर। 20 for 1। इस बार स्ट्रोक अच्छा है लेकिन लॉन्ग ऑफ पर अनइवन बाउंस। कभी कभी मुकद्दर का सिकंदर भी बनना पड़ता है, और ये 4। तर रन महत्वाचे आहेत. आता कितीही मोठा फिल्डर असता तर त्याने काय केलं असतं अशा वेळेला, तेच इकडे पाहायला मिळालं. वैभवचा चांगला स्ट्रोक. या वैभवला मी बऱ्याच कालखंडानंतर पाहतोय. नो डाऊट खूप चांगले बॅटर आहेत आणि चांगलं कमबॅक त्यांचं सुद्धा इकडे होताना पाहायला मिळते. रन महत्वाचे आहेत आणि ते आल्यात. पहिल्या डावात सुद्धा असाच संघर्ष चालला होता, परंतु तिकडे बिलाल आले. इकडे कुणाला तरी उभं राहावं लागेल. इस बार बहुत बढ़िया तरीके से विकेटों के सामने खेला है। रनआउट का खतरा है, विकेट जा सकता है। श्याम चौधरी पकड़ नहीं पाए, फील्डर्स के ऊपर दबाव बनाने में कामयाब रहे ल्यूसी 11 के खिलाड़ी। ऐसा लगा मड़ से एरेंगल दौड़ रहे हैं, और ये दोनों की बदौलत स्कोर 1 विकेट पर 26। अभी भी मैच जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। 13 गेंदें शेष है, 5 ओवर का मुकाबला है। चार बॉल 7 वैभव, 3 बॉल 2 विशाल कोहली, 26 रन 1 विकेट के नुकसान पर। टाई पैकर्स का संघर्ष देखने को मिल रहा है, लेकिन अमित पांडे का ये ओवर अब तक केवल 9 रन दिए, 1 चौका है। इस बार भी टाइमिंग बढ़िया है, गैप में खेला गया शॉट है, देखना होगा। 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़, और 1 को 2 में तब्दील करते हुए बहुत बढ़िया तरीके से ओवर को मुकम्मल किया। 3 ओवर 28 रन 1 विकेट, यानी कि 12 बॉल में 31। चंद्रकांत जी, कल भी और आज भी 12-27, 12-28, 12-30, 12-32, 12-24 ये इक्वेशन अभी भी चल रहा है. हो. आणि परंतु बऱ्यापैकी वेळा ते बॉलरनी बाजी मारली आहे खरी, परंतु या टीमकडे माझ्या मते मॅकमिलन सारखा बॅटर अजूनही या टीममध्ये पाहायला मिळतोय. ही टीम आहे प्रयास एज्युकेशन फाउंडेशनची, ही सगळी टीम ज्यांनी मात्र या स्पर्धेला भरवण्याचं स्वप्न पाहिलं, आणि नुसतं भरवण्याचं नाही, यशस्वी करून दाखवण्याचं स्वप्न पाहिलं आणि यशस्वी करून देखील दाखवलेलं आहे. अगदी किरण सर आणि त्यांची साथ देणारी ही सगळी टीम, आणि आपलं विशेष कौतुक करावं लागेल. मुंबईच्या टेनिस क्रिकेटमध्ये एक अशी मानाची नवीन स्पर्धा आपण दाखल केली आहे, ज्याचं कौतुक सगळेच करत आहेत. बहुत जबरदस्त तरीके से इस प्रतियोगिता को आपके सामने रखा गया, और सह्याद्री प्रीमियर लीग के जरिए जो सह्याद्री नगर इनके खिलाड़ियों को भी मौका मिला, और देवा बाउ चषक के माध्यम से ऑल इंडिया प्लेयर्स को भी इनवाइट किया गया, दोनों का मिलन करवाया, और ये बहुत बड़ी बात है. और आज इसका अंतिम पड़ाव, और उल्टी गिनतियां शुरू हो चुकी है. 12 बॉल में 31. विनीत माली नया ओवर लेकर आ रहे हैं. भिवंडी के मानकोली का खिलाड़ी है, और विनीत माली के सामने बैटर के रूप में अब वैभव, लेकिन स्ट्राइक पर इस वक्त विशाल कोहली. राजेंद्र सानप मेमोरियल टूर्नामेंट में बहुत जबरदस्त इनका भी खेल रहा था. प्लेयर ऑफ द मैच अवार्ड उन्होंने वहां पर जीता था. अर्धशतकीय पारी खेली थी, और 28 पर 1, 12 बॉल 31, 12 चेंडू 31 धावा. माली के नए ओवर की पहली गेंद इस बार पुल किया है, वाइडिश मिड विकेट पर 1 रन, और दूसरे के लिए निकल पड़े वहां पर, और तीसरे अंपायर की मदद ली गई है. वहां पर आउट है या नहीं. अगदी महत्त्वाचे क्षण आहेत, आणि सगळ्यांच्या नजरा इकडेच लागलेल्या आहेत की आता काय होईल, कारण मॅच थोडीशी लांबली आहे, संपलेली नाहीये. काही मोठे फटके खेळावे लागणार आहेत. आज या स्पर्धेचं आयोजन मात्र यशस्वी करून दाखवलंय. निखिल भाऊ, विशेष उल्लेख करावा लागेल आपल्या सगळ्या टीमचा. आपल्या यशस्वी होण्यामागची 2 कारणं आहेत. एक म्हणजे कृष्णेचं पाणी, आणि दुसरं म्हणजे जरंडेश्वराचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे.
तो बैटर आउट है, दैट्स अ विकेट। तो आउट होकर वापस आ गए वैभव और विशाल के साथ अब नए बैटर जुड़ेंगे। देखिए पहले अटेम्प्ट में वो हो नहीं पाया, लेकिन क्लीन कैमरा वर्क के जरिए अंपायर ने वो डिसीजन दिया। तो वैभव आउट हो गए 9 पर और नए बैटर है मैकमिलन गोविंद। बहुत जबरदस्त मीरा भाईंदर बिग बैश का गाना उन्होंने स्वरबद्ध किया। हमारे नितिन वारे और प्रवीण वारे, मनीष पाटिल, इनके द्वारा मीरा भाईंदर बिग बैश का आयोजन हर साल हो रहा है और उसमें मैकमिलन गोविंद का गाना जोश भरता हुआ। और यहाँ पर अब एज अ बैटर उतरे मैकमिलन। 30 रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांच्या आगमनाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत होती त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। ज्यांचा क्रिकेटचा प्रवास सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडीपासून सुरू झाला, जगभर हा प्रवास गेला, दुबईमध्ये गेला, कतारमध्ये गेला, इंग्लंडमध्ये गेला आणि टेनिस क्रिकेटच्या या ब्रँडला पाहण्यासाठी गर्दी मात्र मोठ्या प्रमाणावर मागील 20 वर्ष प्रत्येक मैदानामध्ये झाली। त्यांचंच या ठिकाणी आगमन होत आहे। टेनिस क्रिकेटचा मात्र स्टार फलंदाज आणि ज्यांनी टेनिस क्रिकेटला मध्ये मात्र आपल्या नावाचा खूप मोठा दबदबा निर्माण केला, कृष्णा सातपुते यांचं आगमन क्रीडानगरीमध्ये होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जात आहे आणि त्यांचा विशेष सन्मान देखील या ठिकाणी किरण सरांच्या, निखिलजींच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। टेनिस क्रिकेटचा असा अवलिया ज्याच्या नावाची चर्चा मागील 20 वर्ष भारतभर झाली। तो यहाँ पर अब एक और विकेट, बहुत बढ़िया कैच ओमकार द्वारा आउटफील्ड में, और बिलाल के रन काम में आ रहे हैं। पंकज और किरण ने जो प्रेशर बनाया था उसके ऊपर विकेट लेते हुए यहाँ पर गेंदबाज विनीत माली, बहुत अच्छा बॉलिंग अटैक थाई पेकर्स प्रभादेवी पालघर टीम का। किस तरह ये विकेट गिरा, शरीर से दूर खेले थे, वाइड एंगल था और ओमकार के हाथ में आता हुआ कैच। तो अभी अभी कृष्णा सातपुते इनका सत्कार किया गया। क्रिकेट की दुनिया का एक ऐसा वाहिद खिलाड़ी, सबसे ज़्यादा व्हाट्सएप ग्रुप, सबसे ज़्यादा किलोमीटर्स का ट्रैवल, सबसे ज़्यादा जिन्होंने रन अपने करियर में बनाए, और ये सब करते समय कृष्णा सातपुते का करियर अग्निपथ के अमिताभ बच्चन से कम नहीं रहा। तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ अग्निपथ अग्निपथ अग्निपथ। आज जब इसका सत्कार हो रहा है तो क्रिकेट का सत्कार हो रहा है। मैंने ये कई बार कहा भी है और आज भी चंद्रकांत जी कहना चाहूँगा कि भगवान को टेनिस क्रिकेट खेलने की इच्छा हुई और कृष्णा लक्ष्मण सातपुते का जन्म हुआ इस पृथ्वी के ऊपर। व्हाट अ मैन। विनीत माली की गेंद और यहाँ पर लपेट लिया, गगनचुंबी छक्का। व्हाट अ शॉट। हॅलो, षटकार आलाय, मॅचला ऑन करताना पाहायला मिळतात दिनेश तरे, हे जबरदस्त खेळाडू आहेत। आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा सातपुते यांचं मनोगत या स्पर्धेविषयी। या कृष्णा, आवर्जून आम्ही आपली आवर्जून वाट पाहत होतो। प्रथम मी जेवढे बी जे टुर्नामेंट पाहण्यासाठी जेवढे बी आमचे फॅन्स क्लब आले त्यांचं मी मनापासून आभारी आहे। कारण आज दिवसभर माझी वाट बघत होते, परंतु माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाल्या कारणाने मी पहिल्या मॅचला पोचू शकलो नाही। परंतु आमचे मित्र अमोल म्हात्रे यांनी, त्यांची टीम जरी हरली तरी त्यांच्या मित्राची टीम, फिरोजबाईची टीम, त्यांची टीम होती, त्या टीममध्ये खेळण्यासाठी मला सांगितलं। म्हणून मी आता सेमीफायनल खेळण्यासाठी आलो आणि खरोखरच माझ्या नशिबात होती ही टुर्नामेंट खेळायची आणि आज मी खेळायला आलो। तर मनापासून आभारी आहे सर्व ऑर्गनायझर कमिटीचा देखील, त्यांनी माझा सत्कार केला। आभारी आहे तुमचा सगळ्यांचा। यहां पर एक और बड़ा शॉट है, ये कड़क है, बेधड़क है, और यहां पर ये सिक्सर के जरिए स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेट पर 42। अब रन चाहिए 17 और मंडराता हुआ ताई पैकर्स के ऊपर खतरा। मडच्या धारिवलीचा असणारा हा दिनेश तरे काय करू शकतो इकडे पाहायला मिळतंय। या 2 षटकाराने मॅचचं गणित बदललंय
आणि आम्ही सुद्धा मॅच मध्ये आहोत हे सांगताना पाहायला मिळत आहेत. काय मारलेत दोन्ही फटके, लाजबाब. मॅच ऑन. ICUCVC ल्यूसी, सब लोग ल्यूसी को देख रहे हैं. 42 पे 3, 400 के स्ट्राइक रेट से अब सिली पॉइंट लगा दिया गया है पहली बार. दिनेश तरे का ये शॉट, तरे बोलोगे तो तर जाओगे. एकच म्हणेल, आ रा 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 खतरनाक. काय मारलेत, 3 मारलेत, मैदानाच्या बाहेर मारलेत आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये मात्र ही सगळ्या कोळीवाड्यांमधली मुलं सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत. ताई पॅकर काय अशी सहजासहजी मॅच सोडणारी टीम नाहीये, परंतु मॅकमिलनचं मैदानात असणं आणि दिनेश तरे यांनी मारलेले 6 या मॅच मध्ये जर पाहिलं तर किंचितसं का होईना पार्ट जड होतंय. या ठिकाणी नुकतंच जिल्हा या प्रकारचं योगदान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अमित चव्हाण साहेबांची उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहत आहोत. आम्ही प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवाभाऊ चषक 2026च्या निमित्ताने अमित चव्हाण साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अमित चव्हाण साहेब, आपली उपस्थिती, आपलं हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वोट टू कॉम बॉक्स. सुस्वागतम. अब आखिरी 6 बॉल बचे हैं और विनीत माली का खर्चीला ओवर. अड़तालीस पे 3, यानी कि 6 बॉल में मैच जीतने के लिए रन चाहिए 11. आखिरी ओवर अमित पांडे. पांडे की पहली गेंद इस बार आसमान में, विकेट जा सकता है लेकिन नहीं. और यहां पर मेरे ख्याल से अब बल्लेबाज को लौटना होगा. चंद्रकांत जी, मैच बहुत जबरदस्त ट्विस्ट वाला है. हो हो, अगदी या ठिकाणी या मॅच मध्ये उत्कंठ निर्माण झाली आहे खरी. तिसऱ्या पंचांची मागणी हा बिमर आहे का याकरता केली गेली आहे, कारण दिनेशने मारलेले ते जबरदस्त 3 षटकार मॅच मध्ये घेऊन आले. परंतु इकडे मात्र त्यांचा प्रमुख गोलंदाज त्यांनी शेवटच्या ओव्हरसाठी ठेवला, ज्याची चर्चा आपण करत होतो सकाळपासून. अमित पांडे यांना शेवटच्या ओव्हरसाठी ठेवणं, कारण मागील मॅचचे की फॅक्टर ते ठरले होते आणि हा बॉल योग्य होता म्हणजे विकेट येणार आहे. आणि यानंतर जर पाहिलं तर 5 बॉल अजूनही बाकी आहे. दिनेश तरे नॉन स्ट्राईकला आहे. मॅच मधील उत्कंठा वाढत चालली आहे, वाढत चालली आहे, वाढत चालली आहे. मजा येते मॅच मध्ये. 5 बॉल में 11 रन चाहिए. जिस तरह ये फुल टॉस बॉल थी और एक्सपेक्ट नहीं कर रहे थे मैकमिलन गोविंद के फुल टॉस आएगी, और विनीत माली ने कोई गलती नहीं की. विनीत माली जिसने मैच की सिचुएशन बदल डाली. अब नए बल्लेबाज है जय शेजवाल. हाल ही में PSPL में जो टीम बनी थी मुर्दा मोरवा राई, भाईंदर में आप चले जाएं तो ये 3 ऐसे गांव हैं जो बहुत जबरदस्त क्रिकेट के लिए जाने जाते हैं. मुर्दा मोरवा राई, MMR. और अब 5 गेंदों में रन चाहिए, 11 कंपलसरी चेज है. आउट हो गए मैक. पांडे की गेंद इस बार ड्राइव किया है मिड विकेट की ओर जाती हुई, और अब यहां पर 4 गेंदों का खेल शेष है और 4 बॉल में रन चाहिए 10. सर मॅच चांगलीच रंगली आहे आणि दिनेश तरेचं स्ट्राईकवर येणं ही महत्वाची बाब बॅटिंग टीमसाठी देखील पाहायला मिळते. 4 मधले 3 बाहेर मारलेत त्यांनी आणि या मैदानात एवढं सोपं नाहीये, परंतु यांनी ते सिद्ध केलंय. अमित सारखा महत्वाचा बॉलर, दिनेश सारखा महत्वाचा बॅटर, त्याच्यामुळे 4 मध्ये 10 पाहिजेत. मॅच मध्ये उत्कंठा वाढली आहे. कोणत्या बाजूला जाणार ही मॅच, ल्यूसी 11च्या बाजूने की ताई पॅकर पालघर प्रभादेवीच्या बाजूने, अगदी महत्वाचा टप्पा. एखादा मोठा फटका ल्यूसी 11ला मॅच मध्ये आलेला आणि एखादा डॉट बॉल ताई पॅकरला. मैच ओपन है अभी भी. 4 बॉल बचे, 4 बॉल में रन चाहिए 10, और दिनेश तरे 3 6 लगा चुके हैं, और उम्मीद यही रहेगी कि दिनेश अब अपनी टीम को सेमीफाइनल में प्रवेश कराएं. और यहां पर स्ट्रोक तो अच्छा है, लेकिन देखना होगा वहां पर केवल 1 रन, यानी कि अब 3 बॉल में मैच जीतने के लिए रन चाहिए 9. 3 balls and 9 runs, लेकिन रेफर किया गया है.
थर्ड अंपायर के पास हर गेंद पर बदलता हुआ समीकरण, बदलता हुआ रोमांच, आती हुई बेइंतजारी और ऐसे के बीच में दोनों हाथों को अपने शरीर के पीछे रखकर सोचता हुआ धर्मेश जोशी. सर कधी कधी असं होतं हेलिकॉप्टर यॉर्करला सिक्स जातो आणि कधी कधी फुलटॉस पसतात. तसं पाहायला मिळालं 2 फुलटॉस पचले तिकडे असंच म्हणावं लागेल. जे 2 मैदानाच्या बाहेर जायला पाहिजे होते परंतु बॅटर मैदानाच्या बाहेर गेलेत. चांगला बॉल आहे. फेयर डिलीवरी, 3 बॉल 9. Now that's अब 3 बॉल में 9 रन चाहिए. यस, रन नहीं है यानी कि 3 बॉल 10. बीमर के लिए रेफर किया गया था बट इट्स अ फेयर डिलीवरी. सो 3 बॉल्स एंड 10 रन्स. विनीत माली ने लगातार अच्छा क्षेत्ररक्षण किया है. दिनेश तरे यांच्यासाठी शिफा स्ट्रायकरचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून 3,000 रुपयाचा पुरस्कार आहे, जे 3 षटकार मारले गेले होते. मॅच चांगलीच रंगात येताना पाहायला मिळते. सर या खेळाडूला गेल्या वर्षी कांदारी किंगमध्ये देखील खेळताना आपण पाहिलं होतं. 3 बॉल्स एंड 10 रन्स. दिनेश 18 बनाकर आउट हुए. 3 बॉल में 3 सिक्स मारने के बाद चौथे और पांचवें बॉल में वो ज़्यादा कुछ कर नहीं पाए हैं. 3 बॉल्स एंड 10 रन्स. या ठिकाणी जी भाई आलेले आहेत, यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जी भाई, जी स्पोर्ट्स, जी भाई आपका भी हार्दिक स्वागत. 3 बॉल्स एंड 10 रन. अमित पांडे. आज भी चंद्रकांत जी, जो हमारा डिस्कशन चल रहा था, आखिरी ओवर टीम के भरोसेमंद गेंदबाज को ही करना चाहिए. और सबसे बड़ी बात वही है कि अमित पांडे ने निराश नहीं किया है. अमित चौहान साहब जिस तरह निराश नहीं करते, सेवा करते हैं, कमिटमेंट देते हैं, पूरा करते हैं, वैसे अमित पांडे मैदान के अंदर अपनी कमिटमेंट को पूरा करता हुआ टीम के लिए सामना शुरू करायचा है. प्लीज. बैटर आउट है. इट्स अ फेयर डिलीवरी और वो स्क्रीन पे बता दिया है. 3 बॉल 10 का इक्वेशन है. आइए, अब नए बैटर का आना ये जरूरी है. चला नवीन बॅटर, चला लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचंय. कमिटीच्या सूचना आहेत. नवीन बॅटर या. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे.
देखिए अंपायर का डिसीजन फाइनल है, आपको खेल स्टार्ट करना है, 3 बॉल में 10 चाहिए। प्लीज स्टार्ट द मैच। इसके बाद एक सेमीफाइनल है, फिर फाइनल है, फिर इनाम देना है, फिर घर जाना है, कल काम पे जाना है। नहीं, मैं सिक लीव नहीं ले सकता भाई, प्रयास वाले कल सब लोग सिक लीव नहीं मारने वाले, काम पे जाने वाले हैं, तो मैं भी जाऊंगा। सुबह जल्दी उठने का प्रयास तो करना ही होगा, एक प्रयास तो बनता ही है। एक बार फिर से मैं ये बताता चलूं कि अंपायर का निर्णय अंतिम है, आपको नया बल्लेबाज भेजना है। 3 बॉल 10 का इक्वेशन है। धन्यवाद। इतर जे उभे आहेत त्यांनी मागे या. बघा 3 ते 4 जण अजून आहेत तिथे. मॅनेजमेंट आणि कमिटी तिकडे, बाकी आतमध्ये कशाला गेलेत मला कळत नाही. चला मागे या.
बक्षिसं द्यायची आहेत. ल्यूसी 11 देखिए आपको 2 मिनट का समय दिया जा रहा है. प्लीज गेम को स्टार्ट करें. 3 बॉल 10 का इक्वेशन. देखिए एक चीज बताता चलूं, कमिटी का जो डिसीजन है वो अंपायर के डिसीजन के साथ अलाइंड है, यानी कि कमिटी जो है ये अंपायर के डिसीजन के साथ सहमत है. आपको अगले 2 मिनट में अपने बैटर को भेज के 3 बॉल में 10 रन बनाने हैं ताकि आप सेमीफाइनल में पहुंच पाएं. धन्यवाद. मैच है वो आपकी ऑपोजिट टीम को अवार्ड कर दिया जाएगा. थैंक यू. कि अब आपको लास्ट एंड फाइनल कॉल दिया जा रहा है. स्वयं किरण देसाई साहब ग्राउंड में हैं एंड दिस इज नॉट फेयर. ही इज अ जेंटलमैन. पूरी कमेटी ने इस टूर्नामेंट को बेदाग करने का ईमानदार प्रयास किया है. नाउ दिस इज लास्ट एंड फाइनल कॉल. 3 बॉल 10 बनाइए, सेमीफाइनल में आइए, सेमीफाइनल जीतिए, फिर फाइनल में आइए और 3 लाख पाइए.
प्रेक्षकांनी मागे व्हा. आतमध्ये कोणी गर्दी करू नका. चला, प्रेक्षकांनी मागून ना आपण आलेला आहात, थोडं ग्राउंडच्या बाहेर या. गोंधळ करू नका तिकडे, कारण फायनल कॉल ऑलरेडी देण्यात आलेला याची नोंद घ्यायची. होते. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो बाहेर यायचं. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय गुरुवर्य हरीश पंड्या सर सज्ज होत आहेत. समीकरण काय आहे ते आपण आता पाहणार आहोत. गौरव त्या ठिकाणी तयार आहेत आणि दोन्ही समालोचक आमचे या ठिकाणी तयार होत आहेत. सर्व प्रयास एज्युकेशन फाउंडेशन मॅनेजमेंट टीम आपणास विनंती करतोय, आपण देखील या ठिकाणी आता सर्व आपले व्हॉलेंटियर्स प्रेक्षकांना थोडंसं मागे घ्या. चला, सामन्याला सुरुवात करूया. प्रेक्षकांना विनंती करतोय, चला, बाउंड्रीच्या सर्व ठिकाणी व्हॉलेंटियर्स आपल्याला जे आयडी दिलेले आहे, सर्व व्हॉलेंटियर थोड्या थोड्या अंतरावर उभे राहा. ऑल द व्हॉलेंटियर्स प्लीज टेक युअर पोझिशन इमिजिएटली ऑन द ग्राउंड. एव्हरी व्हॉलेंटियर्स कीप सम डिस्टन्स. थोडं अंतर ठेवा आणि प्रत्येक ठिकाणी उभं राहायचं आता आतमध्ये. चला, सामन्याला सुरुवात करणार आहोत. बॅट्समन या लवकर. नवीन बॅट्समन आणि समीकरण ऐकूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस हरीश सर, 3 बॉलमध्ये 10 अजूनही मॅच संपली नाहीये. जर का एखादा षटकार आला, ही कोळीवाड्याची टीम जी आहे ना, ल्युसी 11, ही सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते. आणि क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. त्याच्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये रंगलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 मध्ये 10. कोण जाणार पुढच्या फेरीमध्ये देवा भाऊ चषकामध्ये? सब लोग बाहर आ जाए प्लीज. अब गेम स्टार्ट हो रहा है. रुकावट के लिए खेद है. वी आर बैक लाइव. मेकर मनोजदादा चव्हाण साहेबांची उपस्थिती आपण पाहत आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांचं फार मोठं योगदान असे आमचे आदरणीय लाडकं व्यक्तिमत्व मनोजदादा चव्हाण साहेब किंग मेकर यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करते. ओव्हर टू कॉम बॉक्स. 3 balls and 10 runs. तीन बॉल 10. Three balls and 10 runs. Game starts. पांडे की गेंद, बॉल पीछे गई. 2 बॉल 9 रन कंपलसरी चेज. 2 balls and 9. ये बॉल पर 6 या चौका लगाते हैं तो मैच खुला रहेगा. और मेरे ख्याल से बैटर को अच्छी तरह पता है कि क्या करना है. 50 रन 5 विकेट पर. एक भी एक्स्ट्रा रन पहली पारी में नहीं दिया था ल्यूसी 11 ने.
उसके बावजूद डिफिकल्ट इक्वेशन है, क्योंकि बिलाल ने जो पारी खेली, बिलाल द गेम चेंजर, बिलाल द डिफरेंशिएटर, अब 1 बॉल और 9 रन। वन बॉल एंड 9। आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय सन्माननीय मनोज चव्हाण साहेब किंग मेकर आणि त्याचप्रमाणे अमितजी चव्हाण साहेब जिला परिषद सदस्य, और इसके साथ ही मैच को खत्म कर दिया है। 8 रन से भव्य विजय हासिल करते हुए सेमीफाइनल में प्रवेश कर लिया ताई पैकर्स प्रभा देवी पालघर, लूसी 11 को पराजित किया। और मैच समरी आपके सामने आएगी। सेमीफाइनल के टॉस के लिए शिफा स्ट्राइकर शिवम 11 के कैप्टन और ताई पैकर्स प्रभा देवी पालघर के कैप्टन दोनों मुख्य स्टेज पर आए। अमित पांडे 2 ओवर 13 रन 2 विकेट, बहुत जबरदस्त स्पेल रहा उनका। आखिरी ओवर में केवल 2 रन दिए उन्होंने, और आज भी क्रिकेट में यही है कि आखिरी ओवर आपके बेस्ट बॉलर को ही करना है। बिलाल 12 बॉल 28, प्रशांत 4 बॉल 12, निहिल 4 बॉल 8 नॉट आउट, पंकज 1 बॉल 4 रन नॉट आउट। वो पंकज पालन के 4 भी काम में आए। और फिर दूसरी पारी में दिनेश थरे 5 बॉल 18, समाधान 10 बॉल 15, वैभव 5 बॉल 9, विशाल 5 बॉल 3। बॉलिंग की तरफ मैं अगर तवज्जो करता हूं तो अमित पांडे 2 ओवर 13 रन 2 विकेट, विनीत 1 ओवर 20, किरण 1 ओवर 10 रन 1 विकेट, और पंकज 1 ओवर 6 रन कोई विकेट नहीं। टॉस टॉस अमित चव्हाण साहेबांना विनंती करतोय, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय अमित चव्हाण साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते, आणि सर्व व्हॉलेंटियर आपण देखील खाली तिथे उभं राहायचं आहे। टॉस करणार आहोत पुढील सामन्याचा। ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी विरुद्ध शिफा स्ट्रायकर्स शिवम 11। सेमीफायनलचा टॉस जिल्हा परिषद सदस्य अमित दादा चव्हाण साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आपल्या शुभ हस्ते। टॉस बघा, गेले 2 ते 3 महिने आम्ही फक्त साहेबांच्या नावाचा उल्लेख करतोय। साहेबांना भेटण्याची संधी आता लाभलेली आहे। कबड्डीची स्पर्धा असेल, क्रिकेटची स्पर्धा असेल, ज्या प्रकारचं योगदान अमित दादा चव्हाण साहेबांचा जिल्हा परिषद सदस्य, आणि निश्चितपणे एक नव नियुक्त पद आपण त्यांना पाहत आहोत। असे अमित दादा चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस आपण करणार आहोत। जीप सदस्य आदरणीय अमित दादा चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल। ताई